महोत्सव या महोत्सवाच्या प्रसंगी या इथे व्यासपीठ उपस्थित असलेले मान्यवर पनवेलचे नामांकित डॉक्टर शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर गिरीश गुणे, त्याचबरोबर आपल्या शाळेचे चेअरमन पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समिती सभापती माननीय दिलीप पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या कामोट्याचे नामांकित डॉक्टर आणि रायगड मेडिकल असोसिएशन म्हणजे रायगडमध्ये जितके डॉक्टर आहेत या डॉक्टरांची जी एक असोसिएशन आहे, एक संघटना आहे, या संघटनेचे प्रमुख ज्यांच्या कामावरती आत्ताच मला डॉक्टर गुणे साहेबांनी या इथे मला सांगितलं की अतिशय चांगलं काम चालू आहे, अतिशय चांगलं संघटन कौशल्य हे या इथे दाखवलं जात आहे. सर्वांना सोबत घेऊन काम, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम, अशा प्रकारे ज्यांच्या कामाबद्दल कौतुक केलं गेलं असे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी प्रथम आरोग्य सभापती डॉक्टर अरुण भगत साहेब, सुधाकर पाटील साहेब, रमेश गोवालीजी, गोपीनाथ गोवालीजी, रमेश कृपेजी, अनंतनाथ धर्मेंद्र साहेब, गोरखनाथ कोल साहेब, डॉक्टर दिनेश गुप्ताजी, उपस्थित सर्व या इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, या कामोट्याचे सर्व इथे या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी येथे उपस्थित असलेले सर्व नागरिक, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे ह्या शाळेचे सर्व शिक्षक, सर्व नॉन टीचिंग स्टाफ आणि ज्यांचं स्वतः अतिशय चांगलं मोलाचं असं मार्गदर्शन आणि नंतर या इथे त्यांची लिडरशिप लागते असे मंदार पनवेलकर सर आणि उपस्थित सर्वांनो, आज या इथे आपला कामोठ्याचा महोत्सव हा इथे पार पडत आहे. सुषमा पाटील विद्यालयाच्या या कामोठा महोत्सवाचं खरोखर मला आश्चर्य वाटतं, मला कौतुक वाटतं की जितक्या ठिकाणी मी जातो, शाळेच्या कार्यक्रमासाठी जातो, कॉलेजच्या कार्यक्रमासाठी जातो, मला नेहमी कौतुक असतं की ह्या महाविद्यालयात या शाळेचा जेव्हा कधी स्नेहसंमेलन असेल, या इथं नेहमी स्टेज जे काही ज्या शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी असतात ते स्टेज एवढे मोठे पडत असतात, कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये कोणीतरी नाचतोय, कोणीतरी बसतोय, कुठल्या कोपऱ्यामध्ये तोंडात फुटफुटतोय आणि मग समोरच्याला कळत नाही काय चाललंय काय नाही. परंतु या कामोठी महोत्सव या सुषमा पाटील विद्यालयाच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतं की या इथे यांना ह्या शाळेला आणि ह्या व्यासपीठाला कधीही जागा आपली पडत नाही. त्यांना खाली जाऊन त्यांना नाचायला लागतं, खाली जाऊन त्याला कला सादर करायला लागते. खरोखर मला अप्रूप आहे की एवढा जबरदस्त आत्मविश्वास हा या मुलांमध्ये जर समजा कोणी भरला असेल तर आपला मुख्याध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग आणि आपले दिलीप पाटील साहेब यांनी हा भरलेला आहे. आणि म्हणूनच या शाळेचे विद्यार्थी आहेत हे पुढील आयुष्यामध्ये मोठं नाव काढल्याशिवाय, यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी सर्वात महत्त्व कशाला असतं, आपण कितीही शिकतोय, आपण काय करतोय यामध्ये सर्वाधिक महत्त्व असतं की स्वतःला तुम्ही कशा प्रकारे व्यक्त करता. जर तुम्हाला व्यक्त करता येत नसेल तर मग नक्कीच आपल्याला वारंवार अपयश येतं. लहान बाळाला दूध पिण्यामध्ये अपयश येतं, आणखी समजा जर तो विद्यार्थी झालेला असेल तर मग घ्यायला त्याला अपयश येतं. जेव्हा नोकरीला माणूस लागतो त्यावेळेला त्याला पुरेसा पगार मिळण्यामध्ये त्याला अपयश येतं. जी गृहिणी असते तिला तिच्या हक्काचं असं तिचा समजा जो तिचा हक्क आहे, हक्क मिळवण्यामध्ये तिला अपयश येतं. आणि म्हणूनच व्यक्त करण्याचं कला आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि मी या शाळेचा संचालक आहे. या शाळेचा संचालक म्हणून सांगतो, या शाळेची जी मी वाटचाल पाहत असतो, विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास पाहत असतो, खरोखर मी सांगेन की या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य हे खरोखर अप्रतिम असणार आहे. आपली मुलं जर या शाळेमध्ये शिकतायत तर खरोखर अतिशय योग्य ठिकाणी शिकतायत. या इथे असलेला सर्व दिलीप पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय. या पुढील काळामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारेच काम करत राहा. आणि आपल्या सर्वांना मी आवाहन करेन की आपण अशा कार्यक्रमांमध्ये फक्त वार्षिक स्नेहसंमेलन नाही तर शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये इतर कार्यक्रमात सुद्धा आपण जास्तीत जास्त भाग घ्यावा. पालकांचं हे काम आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रेरित करावं, प्रोत्साहित करावं. आणि शाळा ही तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला मोठं केल्याशिवाय
राहणार नाहीये आणि यासाठी मी पुढील काळामध्ये आपले विद्यार्थी यशस्वी व्हावे यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि मी या शाळेला सुद्धा पुढील काळासाठी याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. येथेच थांबतो. धन्यवाद.